आपले युनियन मिनिस्टर त्यांनी एक ट्विट केलं की कॉकरोच जनता पार्टीचे जे फॉलोअर्स आहेत ते 40 का 50% पाकिस्तानी आहेत. ठीक आहे. आता तुमच्या सगळ्यांना सांगतो कोणत्या पेजवर किती फॉलोअर्स असतात हे त्या ॲडमिनशिवाय कोणीच पाहू नाही शकत. त्याचा ॲक्सेस फक्त माझ्याकडे आहे. आणि जेव्हा किरण रिजिजू यांनी ते ट्विट टाकलं त्याच्यावर मी स्क्रीन रेकॉर्डिंग टाकली आणि त्याच्यात मी दाखवलं 94.7% ऑफ द पीपल, द ऑडियन्स, द फॉलोअर्स ऑफ द कॉकरोच जनता पार्टी आर फ्रॉम इंडिया. तर मला हे नाही कळत आहे की तुम्ही तुमच्या देशाच्या युवकांना पाकिस्तानी का म्हणताय. आज माझ्यासारख्या युवकाला ते पाकिस्तानी म्हणताय. वेदांत जो 17 वर्षाचा आहे, ज्यांनी सीबीएसईच्या पेपर घोटाळ्याचं जे काही आहे ते उघड केलं त्याला पाकिस्तानी म्हणताय. जे पत्रकार सरकारला प्रश्न विचारतात त्यांना पाकिस्तानी म्हणताय. मी पाकिस्तानी, सीबीएसईचे स्टुडंट्स पाकिस्तानी, पत्रकार पाकिस्तानी, तो भारतीय कोण? फक्त आयटी सेलवाले. काय चाललंय आपल्या देशात? भाजप या सगळ्यांना यंत्रणा उभी केली जाते का तुमच्या विरोधात? जे सगळे किरण रिजिजू तुम्ही उदाहरण दिलं, ही सगळी यंत्रणा जी तयार केली जाते ते फक्त तुम्हाला आणि तरुणांना भारतातल्या थांबवायला केली जाते. पाकिस्तानी म्हणायचं आणि थांबवायचं असं काही वाटतं तुम्हाला? अशा पद्धतीची फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे का? मला काय वाटतं फिल्डिंग लावायला पाहिजे ना. ती पेपर फुटी जी होती, पेपर लीक जी होती ना, त्याच्यासाठी फिल्डिंग लावा. आम्हाला हे सगळं करायची गरज नाही पडणार. जर पेपर लीक नसता झाला, जर 6 स्टुडंट्सनी आत्महत्या नसत्या केल्या आणि त्यानंतर जर धर्मेंद्र प्रधानांनी जर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन राजीनामा दिला असता, मला माझं अमेरिकेमधली लाईफ सोडून याची काही गरज नसती पडली. आय वॉज हॅपी देअर. मी तिथं सेटल झालो असतो.